हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज जायचं आहे आपल्याला परत कांद्याच्या वाफ्यांमध्ये. मेथी काय केली, काय करून दिली? लसूण लावलाय आणि 3 साऱ्यांना मेथी फेकली ना, हां, ती वाढायची. चला आता जाते वाढायला. सारे वाढायचे आपल्याला. मित्रांनो, याच्यामध्ये ना मेथी फोकून दिली. आधी वावर ओलून घेतलं, रात्री लाईट आली होती तेव्हा. आता याच्यावर आपलं दाताळ्याने ओढून घ्यायचे. ते तिकडे ओढू नका बरं का, ते तिकडे विस्कारले तिकडं. कुठं? ते 3 नंबरच्या साऱ्यात पा कोणी विस्कारले ते? त्याच्यात गवार लावली, मेथी संपली ना, हां हां, मग तिकडे गवार लावली मी. वरती येते नाही मग खाली बुजवा ना, अशा हलवा ना. अशी. हा, तुला येत तर तोच करायचा ना मग. मी काय करू ग, मला सर्दीनं असं जाम केलाय. आता किती दिवसात उतरून येईन मी ते आपली. मी रॉयल शेतकरी नाही ना, मग मी रॉयल शेतकरी. मग आता येईल तेव्हा येईल. रॉयल शेतकरी ना तुमच्या इकडे खाली लावायचे ते तुझ्या घरी. मम्मीने ते लावितात, मग 8 दिवसानं येते वर का 15 दिवसानं येते, मला नाही माहित. मग तू काय नाही, ती मेथीची भाजीची काय जायची? हा, नीट हलवा ना इथं पा बरं. परत उलटे इकडे या. परत इकडे येतो. मग असं का बरं? मग इकडून उलटी झाली ती तिकडून उलटी होईल आता. वारड्या याच्यात फाकलं नाही चालत का? रात्री सगळे सारे भिजवले त्याने, आता किती वर. वारड्या याच्यातच फक येतात ना. तसं नाही काय, मग कसं आहे? वरला चालत आहे का? हा, हे खाण्यापुरतीच आहे ना मेथी आपली. मग काय आता ही 3 वाफ्यांची किती निघणार आहे विकाय. का वाराचा नाही? बाजार जर असला तसा तर मी नेईलय, पण घरी खायला नाही, मग विकायला. मग बाजार असले मग मग घरी खायचेच नाही का आपण? मग घरी काय सगळी नेणार आहे आपल्याला, एक जोडी बस झाली. आपण काही सगळी काही एक जोडी का 10 दिवस खाती? हा हो, पण मग काय तुम्ही का रोज रोज मेथीचीच भाजी खाणार आहेत का? मग तेच तर. बस काय इथपर्यंत. ते पाय दिले ते घ्या ना, हे करून तुडवलंय ते तुडू नका ना, त्याच्यासाठी ते हलवायला सुटले ना. सवय इकडे या दुसऱ्या साऱ्यात उभे राहा ना असे. इकडे उभा राहिला जागा नाही ना आता. आणि त्या साऱ्यात उभे राहा, इथं दाताळा मारून घ्या. गवार आहे ती. मेरा सिडची गावावर लावली का? तू का आली होती मला तर सांगितलं. आ, तुम्ही घरी नव्हते, तुम्ही बाहेर जायला होते ना जसे. पहा बरं, मी आले तेव्हा किती वल्ल होतं आणि तेव्हा कसं काय तुम्हाला हलवता आलं असतं. आता वल्लच आहे, पण एवढं नाही. आपला बांध असलाय कुठंतरी. इथं खाल्ले असलं तेव्हा तुझे तिथंच येते साईडला, तिथंच खाली मागच्या साईडला रोट्या मारलं असल्या म्हणजे तर पाणी सोडेल ना आता आपोआप असलं. अहो, मग हे पाणी खाली झिरपून गेलं ना त्या काल, नाही का? अरे पाणी सोडेल नव्हतं त्याच्या आधीच असलं. असं कसं काय? सांगतो का, दाखवा आपण थोडा वेळ. ते मग ट्रॅक्टरचा चाक तर नव्हता लागला त्याला, काय माहिती. पण मग चाक लागल्यात असला असता ना मग. मग त्याने परत रोट्या मारून दिला असता ना मग. हा, आपोआप कसं काय दसला? इकडे बरोबर आहे का लागत? या ना उलटा परत एकदा.
एकदा आपण एवढ्या वावरात टाकली होती मेथी, पण पावसाने येऊनच दिली नाही हा ना. भोपळा वाटतं तेव्हा. दर नाही वडला होता त्या वर्षीच नाही का नवरात्रामध्ये आपण गुजरातला गेलतो पा, हा, तेव्हा नव्हती का टाकली. पाण्यामुळे झालं का ते? काय करेल होता याच्यामध्ये, भुईमुंग केला होता आणि त्याच्यानंतर आपण हे केलं तर भुईमुंग केलं आणि माझी मीच ओढलं होतं सगळा वावर. तुम्ही आता कशाला हात लावला नव्हता, आठवत आहे का. आता नाही आठवणार. मेथीचं बी हालून झालंय मित्रांनो आपलं. इकडं कांदे तर तुम्ही पाहिलेच असतील. या 2-3 वाफ्यांमध्ये लसूण लावल्या खाली. बाकी तिकडं मेथी खाण्यापुरती गावावर. आता याच्या दांडावरून भाजीपाला लावू काहीतरी. काय भाजीपाला लावायचं आहे का? आता काय गावावरून भेंडी लावली, हां, तर दुसरा काय लावायचं. ना काम करतात दमली इथं. न काम करता म्हणजे 2 दिवस झाला आजारी झाली, दवाखान्यात नेलाय का अजून. तुला घाल दवाखान्याला आता. हा तेच तर म्हणले. तू बिना दवाखान्याची बरी होती. नागपुडी दारी बंद होऊन गेले, श्वास घेता येणार काय घेता. चालते खालची माती उचल म्हणजे तुम्ही मला नागपुडी बरोबर सर्व होईन. चाल तुला दाखवतो. चाल ना खाली. मला या वाटत मला लय नको झालं. चला मीच जातो खाली. चाललोय बांधाचलंय वरचं पाणी. या वरती कांद्याला जास्त रात्री लाईट होती ना, त्याच्यामुळं रात्रभर पाणी चालू होतं. पाणी कंटिन्यू चालू असल्यामुळं खाली डायरेक्ट भोपळा बसून. बाई 1 मिनटं. वरच्या वावरातून पाणी डायरेक्ट खाली आले भोपळा बसून. बांधे गेला दसून. आता परत ये बांध माती उचलून टाकायला लागेल. माती दगडन ते. हे एक वावर तयार करून ठेवले. आता उद्याला काहीतरी. कुठं लावलाय हरभरा? कधी लावलाय? त्या वावरामध्ये हरभरा पेरला होता. उतरून ते येईल काय दिसत नाही. इकडून काढाने पाट काढून दिलंय. वरतून हे मोटरींचं पाणी सगळं उतारालं म्हणजे डायरेक्ट खाली वाळाचं वावर म्हणतात आमच्या इकडं. पूर्ण वरतून ज्या मोटरींचं पाणी ते सगळं मोटरींचं पाणी या वावरात येते शेवटी. त्याच्यामुळे इथं पाट काढून दिलाय. खाली लगेच धरण या बा. धरणाच्या शेजारी शेवटचं वावर आहे आपलं. हरभरा काय उतरेल दिसत नाही मला. बी फेल की जाते का काय होते काय माहिती. नाही उतरलंय बा. इथं बारीक उतरून येईल. आल्या पातळ पण मग पूर्ण उतरतोय कधी काय माहिती. मला सांगता नाही येणार. जेव्हा उतरण तेव्हा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आज काय आपल्याला जास्त काम नव्हतं. आता दुकानावर जायचे राहिली. त्या दिवशी कटाळा आलता नाही का, हां, म्हणलं तुम्ही येईपर्यंत टाकावं तर शेंडे कुडून. शेंडे कुठून तोच ठेवल्यात ना तसे. मी का कुठून. मग त्या दिवशी चांगले म्हणत होते ना, तुम्ही लावा नाही तर मग तोडून तरी द्या. हा मी दमेला देतो लावून तुला. पक्के करणीचं 3 सारं वडून दम. काय कौतुक नाही आवर हे शेंडे तोडून. मला दुकानावर जायचं आहे आता. पाय शेंडे तोडणं. शेंडे तोडून राहिले का उपटून राहिले तू. तुम्हाला काय गरज आहे, मी काय करेल. दरील तेवढा द्या टाकेल उपटून. हो पट चाल. हो पट लवकर. या. घे खाऊन मग. आमची मॅडम झाली आजारी, त्याच्यामुळे तिला काही काम आहे ना. दवाखान्यात नेऊन आणले तरी म्हणते दवाखान्यात नाही नेत. त्या गोळ्याने फरकच पडायला तर काय करू. मग तुला कोणत्या गोळ्या चारू आता. हां चालेल. फरशी लावायची ना, पेपरवर लावू. या वावरामध्ये समोर फरशी लावायची. बीन्स फरस बी. तिला बोला ना आता उद्या कधी उद्या परवा बांधताना. कोणाला
बांट्याला त्याच्यात बेड आहे का पाडायला. बेडचं? हां एका बेडचं किती येते ते? आता मला माहिती आहे का किती घेतोय, तो आल्यावर समजेल ना किती घेतोय ते. बेडवरच पैसे राहतात ना बेडचे? हं? बेडचे बेडवरच पैसे घेतात ना? हां दुकानावर आलो वरती, हे मिरच्या तोडून आणल्या होत्या, एवढ्याच झाल्यात ना, अजून असतील बरंच आहे ना. येतं सोकून तर फार बारीक होऊन जाते. 1 किलो भरतील का एवढ्या? काय नको अर्धा किलो भरा भरतील काय नाही किलो. काय माहिती, नाही एक भरतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.